अमित शहा यांच्या स्वागताची भाजपनं जंगी तयारी केली आहे। अख्ख्या मुंबईभर त्यांच्या स्वागताचे बॅनर, फलक आणि होर्डिंग झळकत आहेत। या निमित्तानं अब महाराष्ट्र सब महाराष्ट्र असा नवा नारा भाजपनं दिलाय। पण हा इशारा नक्की कुणासाठी आहे याची चर्चा सध्या रंगली आहे। कारण अमित शहांच्या पहिल्याच महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्तानं शिवसेना भाजपच्या संसारात मिठाचा खडा पडलाय। अमित शहांच्या मिनिटाचा कार्यक्रम निश्चित झालाय। भाजप कोर कमिटीची बैठक आणि षण्मुखानंदमध्ये आयोजित भाजपच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। विनोद तावडे यांच्या घरी नाश्ता, खासदार पूनम महाजन यांच्या घरी दुपारचं पुरणपोळी दूधपाकाचं जेवण आणि आशिष शेलार यांच्या घरी रात्रीचं भोजन हे देखील ठरलंय। पण त्यांच्या या भरगच्च कार्यक्रमामध्ये मातोश्रीसाठी मात्र अजिबातच वेळ नाहीये। याआधी भाजपचे अध्यक्ष मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घ्यायचे, पण अमित शहांना मातोश्रीचं पाणी देखील आता कडू वाटते की काय अशी शंका घेतली जाते। मला असं वाटतं की ज्यावेळी शिवसेना भाजपची बोलणी जागांची पूर्ण होतील त्यावेळी स्वतः अमितभाई आणि उद्धवजी यांची भेट नक्की होईल, त्यात पुढची रणनीती ठरेल। त्यामुळे उद्या फक्त भाजपच्या नेत्यांना ज्या काही गोष्टी बोलायच्या त्यासाठी येत आहेत आणि त्यातून वेळ मिळाला तर पुढे मागे होत असतं, पण मला असं वाटत नाही की आता जी धावपळ आहे त्यातून असं काही होऊ शकतं। शिवसेनेच्या विचाराचा अवमान होईल असं कुठलंही नेतृत्व हिंदुत्व मानणार करणार नाही याची मला खात्री आहे। आणि आजपर्यंत भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी ज्या ज्या वेळेला मुंबईत आले त्या वेळेला मातोश्रीचा सन्मान केलेला आहे। अमित शहा नक्की करतील। आधीच जागा वाटपावरून शिवसेना भाजप युतीमध्ये बेबनाव निर्माण झालाय। निम्म्या जागांसाठी भाजपनं दबावाचं राजकारण सुरू केलंय। मात्र स्वबळावर लढण्याची ताकद भाजपमध्ये नाही याची जाणीव शिवसेनेला आहे। त्यामुळेच मुखपत्र सामनामधून भाजपला चिमटे काढण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाहीये। युतीमध्ये आलेली ही कटुता दूर करणारा प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता सध्या भाजपकडे नाहीये। परिणामी शिवसेना भाजपचे संबंध दिवसेंदिवस चिघळत चालले आहेत। त्यातच मनासारख्या जागा मिळत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर नाराज आहेत। रामदास आठवलेंच्या रिपाईनं तर महायुतीतून बाहेर पडण्याचाच इशारा दिलाय। प्रत्येक पक्ष आपापली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतोय। कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं असं या महायुतीचं त्रांगडं होऊन बसलंय। महायुती फुटीच्या उंबरट्यावर उभी असताना आता अमित शहा त्यात तोडगा काढणार की तुकडा पाडणार हाच खरा सवाल आहे। सागर कुलकर्णीसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। सागर, एकंदरीत अमित शहा आज मुंबईमध्ये येत आहेत। भाजप अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते येत आहेत तिकडे। काय नेमकं भाजपमध्ये वातावरण आहे आणि एकंदरीत महायुती शिवसेना म्हणजे महायुतीचे घटक पक्ष आणि शिवसेनेमध्ये अमित शहा यांच्या दौऱ्याविषयी काय नेमक्या चर्चा सुरू आहेत? सुवर्ण एक लक्षात घ्यायला हवी आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेची आचारसंहिता कधीही लागू शकते। त्यात पूर्वीच अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष पहिल्यांदा मुंबई भेटीवर येतात, महाराष्ट्र भेटीवर येत आहेत। या अनुषंगाने भाजपामध्ये अतिउत्साह दिसतोय। याचं कारण आहे की प्रत्येकाला समजतं की आपण आपल्या प्रमुख नेत्यासमोर शक्ती प्रदर्शन करणं किंवा आपल्या पाठीशी सगळ्यात जनता आहे हे दाखवलं तर आपल्याला पुढच्या काळामधील मार्ग सुकर होतील। अर्थात हेच प्रकार सध्या राज्यातले नेते करतायत। दुसरीकडे कुठे ना कुठेतरी RPI असेल किंवा इतर छोटे मोठे जे घटक पक्ष आहेत त्यांना देखील माहिती आहे की अमित शहा यांच्यासमोर RPI नाराज आहे किंवा आपण कुठेतरी आपली ताकद अधिक आहे हे दाखवलं तर आपल्याही पदरी काहीतरी पडू शकतं। याच्यामुळे ते देखील ते असंच करतायत। दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे आज एक पत्रकार परिषद घेत आहेत। त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंचे पत्रकार परिषदेचा मुद्दा हा विजन डॉक्युमेंट्सचा जरी असला तरी त्यांना मुळात प्रश्न हे माध्यम सगळे जे विचारले जातील ते अमित शहाची यांची व्हिजिट आणि मातोश्रीला नाकारलेली भेट या साऱ्या मुद्द्यांवर असणार आहे। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे देखील काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। माध्यमांचं लक्ष घेणं, त्याचप्रमाणे आपल्याला हवंय तो मेसेज देणं याचं काम या साऱ्या दिवसभरात चालणार आहे। या साऱ्या घडामोडीमध्ये भाजप मात्र स्वतःची ताकद आजमावणं, स्वतःच्या कार्यकर्त्यांना संदेश देणं पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या साऱ्या घडामोडी घडणार आहे। त्याचवेळी भाजपामधील जे अंतर्गत इच्छुक असतील किंवा अंतर्गत जो कल आहे तो देखील भाजप नेते पुढे हळूहळू आपण किती मोठे नेते आहोत हे दाखवण्याचा आज प्रयत्न भाजपाचे नेते करू पाहत आहेत। या संदर्भातले सगळे अपडेट्स सागर तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहोत। धन्यवाद तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे